Good morning, dear student. Today we are going to learn subject science, chapter 7, nutrition and diet. Okay. Here the first topic is a balanced diet. आता बॅलन्स डाएट म्हणजे काय? संतुलित आहार. बाजूला डायग्राम पण दिलेली आहे. ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज कॉल्ड अवर डाएट. म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे काही जेवतो आपण त्याला आहार म्हणतो. अ डाएट कंटेनिंग ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट इज कॉल्ड ॲज बॅलन्स डाएट. पण संतुलित आहार कशाला म्हणू? ज्या आहारामध्ये सगळे पोषक द्रव्य असतात त्यालाच आपण संतुलित आहार म्हणतो. मग फॉर व्हॉट इट इज नेसेसरी, का संतुलित आहार घेणं गरजेचं आहे? अरे व्हॉट आर द सिग्निफिकन्स? तर खाली दिलेलंच आहे. अँड इन्क्रीज कॅपॅसिटी टू वर्क, जेणेकरून आपली काम करण्याची क्षमता काय होते? वाढते. गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ, म्हणजे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. इन्क्रीज कॅपॅसिटी टू फाईट डिसीज, कोणत्याही रोगाविरुद्ध फाईट करण्यासाठी आपल्याला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. हेल्प्स इन द प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी, शरीराची वाढ करण्यासाठी सुद्धा आपल्याला संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. आता बाजूला जो पिरॅमिड दिलेला आहे त्यात तुमच्या काय लक्षात येतं? सगळ्यात जास्त प्रमाणात काय पाहिजे? सिरियल्स अँड पल्सेस, त्याच्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, त्यानंतर मिल्क प्रॉडक्ट, आणि सगळ्यात कमी प्रमाणात काय पाहिजे? फॅटी सबस्टन्स. देन द नेक्स्ट, हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट. आता संतुलित आहार आपण कसा घ्यायला पाहिजे किंवा कसा मिळवायला पाहिजे? टू एन्श्युअर दॅट वी गेट अ बॅलन्स डाएट फ्रॉम द फूड वी ईट, वी कॅन मेक अ फूड पिरॅमिड. आताच पाहिलं आपण की आपल्याला संतुलित आहार मिळावा यासाठी आपण फूड पिरॅमिडच्या प्रमाणे आपण आहार घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा? इट इज क्लासिफाईड इन टू व्हेरियस ग्रुप्स. आता जो तुम्ही फूड पिरॅमिड मागच्या पेजवर बघितला त्यात सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये काय आहे? सिरियल्स आणि पल्सेस. म्हणजे आपल्या अन्नामध्ये सगळ्यात जास्त धान्य आणि डाळीचं प्रमाण असायला पाहिजे. त्यानंतर फ्रुट्स आणि व्हेजिटेबलचं प्रमाण असायला पाहिजे. त्यानंतर मिल्क प्रॉडक्ट असायला पाहिजे. फिश आणि एग्स, आणि सगळ्यात कमी असायला पाहिजे फॅटी सबस्टन्स. त्यानंतर दिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये फायबर. फायबर म्हणजे तंतू. आता इफ वी सिलेक्ट अ डेली डाएट विच इन्क्लूड व्हेजिटेबल, फ्रुट्स, स्प्राउट्स अँड सिरियल्स, आपण रोजच्या डेली आहारामध्ये आपल्या भाज्या, फळं, स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य, आणि सिरियल्स म्हणजे धान्य, हे जर आपण सिलेक्ट केलं अकॉर्डिंग टू फूड पिरॅमिड, वी विल ऑल्सो गेट फायबर इन सफिशियंट क्वांटिटी. म्हणजे आपल्याला आपल्या जेवणामध्ये तंतुमय पदार्थ सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मिळू शकतात. जसा फूड पिरॅमिड मी तुम्हाला सांगितलेला आहे याच्या आधीच्या पेजवर, त्या पद्धतीने जर तुम्ही आपलं अन्न सिलेक्ट केलं जेवताना, जास्त प्रमाणामध्ये सिरियल्स, त्यानंतर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, स्प्राउट्स, तर आपल्याला नक्कीच तंतुमय पदार्थ आपल्याला मिळतील. ओके. देन द नेक्स्ट, वॉटर आणि माल न्यूट्रिशन. आता वॉटरमध्ये काय दिलं आहे? अलॉंग विथ द ऑल न्यूट्रियंट्स, ज्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला बाकी न्यूट्रियंट्सची गरज आहे, वी कॅन ऑल्सो नीड अन ॲडिक्वेट सप्लाय ऑफ वॉटर. आपल्याला भरपूर पाण्याची सुद्धा गरज असते. मग पाणी कोणकोणत्या स्वरूपात मिळू शकते? वी मस्ट ड्रिंक मिल्क, बटर मिल्क, लेमन ज्यूस, शरबत, फ्रूट ज्यूस अँड प्लॅन्टी ऑफ वॉटर. म्हणजे आपण नुसतं पाणीच नाही तर पाण्याचे हे बाकीचे जे स्रोत आहे या माध्यमातून सुद्धा आपल्या शरीरात पाणी जायला हवं. आता आहे माल न्यूट्रिशन, ज्याला आपण कुपोषण म्हणतो. Malnutrition occur when all the nutrients that the body need are not obtained in the proper proportion from the diet. कुपोषण केव्हा होतं? जेव्हा आपल्या आहारामधून आपल्याला सगळ्या प्रमाणामध्ये जेव्हा न्यूट्रियंट्स मिळत नाही तेव्हा आपलं शरीर कसं होतं? कुपोषित. बाजूला डायग्राम दिलेली आहे बघा, तो मुलगा किती रोड आहे. दिस हॅपन्स वेन अ पर्सन डज नॉट गेट सफिशियंट फूड. असं केव्हा होतं? जेव्हा त्या व्यक्तीला पुरेसा आहार किंवा अन्न मिळत नाही. पण याच्या अपोजिट बघा, वेन द डाएट इज नॉट बॅलन्स. ओके. पण याच्या अपोजिट बघा, इफ वन डाएट एक्सिड्स वन्स नीड, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आहार गरजेपेक्षा जास्त असतो तेव्हा त्याला आपण ओव्हर न्यूट्रिशन म्हणतो. त्याच्या बाजूच्याच डायग्राम मध्ये तुम्हाला एक मुलगा लठ्ठ दिसत आहे. त्याचं डाएट त्याच्या गरजेपेक्षा कसं आहे? जास्त, म्हणून आपण त्याला ओव्हर न्यूट्रिशन म्हणतो. आता आहे जंक फूड. आता हा शब्द तर सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आता काय आहे बा जंक फूड? चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, जितके पण तुम्हाला आवडणारे पदार्थ आहे, दे आर अवेलेबल इन मार्केट. ओके. वडास, पकोडास, दे आर ऑल्सो अवेलेबल इन मार्केट. बट ऑल दॅट फूड स्टफ, जितके काही अन्न पदार्थ आहे, दॅट कंटेन रिफाईन्ड फ्लोअर,
शुगर अँड ऑइल इन लार्ज प्रपोर्शन, त्याच्यामध्ये तेल, साखर आणि फ्लोअर रिफाईन केलेली भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असते. बट when refined flour is made from wheat or when the sugar is made from sugarcane, many nutrients in the wheat or sugarcane are lost in this process. हे पदार्थ बनताना जी साखर किंवा जे पदार्थ लागतात ते इतक्या वेळा रिफाईन केले जातात की आपल्याला त्याच्यामधून काहीही न्यूट्रिएंट्स मिळत नाही. म्हणजे आपली काय म्हणता येईल, ऑल दॅट फूड वी गेट फ्रॉम द फूड इज एनर्जी अँड अवर हंगर इज सॅटिस्फाईड. म्हणजे आपली भूक तर क्षमून जाते पण आपल्याला त्याच्यातून काहीही मिळत नाही. ॲज सच फूड डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रिएंट्स. अशा प्रकारच्या अन्न पदार्थातून आपल्याला कोणत्याही प्रकारचे आवश्यक न्यूट्रिएंट्स मिळत नाही. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स काहीही मिळत नाही. सो दे आर कॉल्ड ॲज अ जंक फूड. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, जंक फूड असं म्हणतो. आता बाजूच्या कॉलम मध्ये दिलेला आहे हाऊ टू अवॉइड ओबेसिटी, म्हणजे लठ्ठपणा कसा टाळायला पाहिजे, त्याचे करेक्शन आणि क्रॉस मार्क दिलेला आहे बघा. हॅव अ बॅलन्स डाएट, संतुलित आहार घ्यायला पाहिजे. इट होल ग्रेन, इन्क्रीज यूज ऑफ बायसिकल, सायकलचा वापर करायला पाहिजे. आणि क्रॉसमध्ये बघा, डू नॉट इट इफ यू आर नॉट हंग्री, भूक नसेल तर जेवायला नाही पाहिजे. डू नॉट वॉच टीव्ही व्हाईल इटिंग, हेच करतो आपण, अगदी टीव्ही असेल तरच आपण जेवतो. डू नॉट यूज मोटर व्हेकल फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स, अगदी छोट्या डिस्टन्सवर जायचं असेल तर शक्यतो पायी जायला पाहिजे. अवॉइड प्री कुक पॅकेज फूड, आणि पॅकेज फूड हे टाळायला पाहिजे. कशासाठी करतोय आपण, हाऊ टू अवॉइड ओबेसिटी, म्हणजे जर लठ्ठपणा आपल्याला टाळायचा असेल तर काय करायला पाहिजे आणि काय करायला नको. देन द नेक्स्ट टॉपिक इज अडल्टरेशन ऑफ फूड, अन्नामधील भेसळ. In order to earn more profits, cheaper substance of low quality are mixed with the food stuff. जास्तीत जास्त उत्पादन मिळावं यासाठी जे स्वस्त पदार्थ आहे, ज्याची गुणवत्ता कमी आहे, ते अन्न पदार्थामध्ये मिळवल्या जातात. These substance are called as a adulterant. त्या पदार्थाला अडल्टरंट म्हणतात. अँड ॲडिंग देम टू द फूड स्टफ, आणि त्या पदार्थाला जेव्हा त्या अन्न पदार्थात टाकण्यात येतं त्याला अडल्टरेशन म्हणतात, म्हणजे अन्नामधील भेसळ. आता भेसळ हा शब्द तुमच्यासाठी परिचयाचा थोडा अनोळखी वाटत असेल, पण बाजूला बघा दिलेला आहे फूड आयटम. आता मिल्क, दुधामध्ये कोणती भेसळ असते बा, वॉटर, हे तुम्हाला माहिती आहे. चिली पावडरमध्ये कोणती भेसळ असते, ब्रिक पावडर. अशा पद्धतीने प्रत्येकामध्ये काय दिलेलं आहे, कोणत्या प्रमाणात भेसळ असते हे आपल्याला या कॉलम मध्ये दिलेलं आहे. आता बघूया आपण आपली एक्सरसाइज. फिल इन द ब्लँक्स बघा. द प्रोसेस ऑफ इंटेक ऑफ फूड अँड युटिलायझिंग फॉर ऑल द लाईफ प्रोसेस इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन. ऑल द सबस्टन्स इन अवर फूड विच आर युजफुल फॉर व्हेरियस बॉडीली प्रोसेस आर कॉल्ड ॲज न्यूट्रियंट्स. Carbohydrate and fat provide energy to our diet. Fourth number ची, in a balanced diet, all the nutrients are present in adequate proportion. E, in the food pyramid, cereals are given the maximum space because they fulfill our energy requirements. Intake of more food than necessary causes obesity. आता बाजूला थर्ड मध्ये दिलेलं आहे बघा. Pulses are very good source of proteins. त्यानंतर cereals provide maximum energy to the body. Goiter is caused by the deficiency of mineral iodine. आणि D आहे, chocolate is a type of junk food. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एक्सरसाइज या चॅप्टरची खूप इझी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व्ह करायची आहे. फिल इन द ब्लँक्स आता मी सांगितलेले आहे आणि चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह पण सांगितलेलं आहे. याच्यानंतरचा सेकंड प्रश्न बघा. स्पॉट द फॉलोइंग इन द टेबल ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. विटॅमिन आणि मिनरलचा जो टेबल आहे आपला पेज नंबर 52 वर, त्याच्यावरून आपल्याला हे बघायचं आहे. द न्यूट्रिएंट प्रेझेंट इन सायट्रस फ्रूट. जे सायट्रस फ्रूट मध्ये जे न्यूट्रिएंट प्रेझेंट असतं त्याचं नाव काय आहे, विटॅमिन सी. विटॅमिन अँड मिनरल्स प्रेझेंट इन द मिल्क. आता कोणतं मिनरल्स प्रेझेंट असतं दुधात, कॅल्शियम आणि फॉस्फरस. आणि कोणतं विटॅमिन प्रेझेंट असतं, विटॅमिन ए, बी आणि डी. आता सी बघा, कॉजेस अँड सिम्पटम्स ऑफ नाईट ब्लाइंडनेस. आता तो चार्ट मी तुम्हाला सांगितला पेज नंबर 52. त्या पेज नंबर 52 वरून त्याचे कॉजेस आणि त्याचे सिम्पटम्स, कारण आणि त्याचे जे सिम्पटम्स आहे, चिन्ह आहे, ते लिहायचे आहे. त्यानंतर डी आहे
फूड रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द अबो डिसीज, हा आजार व्हायला नको त्याच्यासाठी कोणकोणते आपल्याला अन्न पदार्थ खावे लागतील. त्यानंतर कॉजेस ऑफ एनिमिया, ई बघा. एनिमियाचे कारण काय? एनिमियाचे कारण काय? डिफिशियन्सी ऑफ आयर्न, आयर्नची कमतरता किंवा विटॅमिन B12 ची कमतरता. या प्रश्नांचे सगळ्याचे उत्तर बेटा पेज नंबर 52 चा जो आपला चार्ट आहे त्याच्यामध्येच आहे. एफ बघा. इसेन्शियल मिनरल फॉर द हेल्दी बोन अँड टीथ, म्हणजे निरोगी हाडांसाठी कोणकोणत्या मिनरल्सची गरज आहे. कोणत्या गरज आहे? कॅल्शियम आणि फॉस्फरस. आणि शेवटचा आहे सेन्सेसरी ऑर्गन अफेक्टेड ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन A, याचं उत्तर आहे आय. ओके, थँक्यू.